आदरणीय मंत्री महोदय ॲडव्होकेट आशिष शेलारजी, श्री भुरे, सर्व आयोजक, उपस्थित कलाकार, रसिक बंधू भगिनींनो, विद्यार्थी मित्रांनो, मी सर्वप्रथम अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी एक वेगळ्या रीतीने हा 100वा जो महोत्सव जो आहे, 100 वर्ष पूर्ण झाले या परिषदेच्या महोत्सवाला, एक वेगळ्या पद्धतीने त्यांनी साजरा केला। दरवर्षी आपण काय करतो की शासन त्यांना काही निधी देतं आणि 3 दिवसाचा हा महोत्सव होतो। 3 दिवसामध्ये काही नाटकं दाखवली जातात, काही परिसंवाद होतो आणि कार्यक्रम 3 दिवसाचा संपतो। पण मी सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी असं ठरवलं की हा 100वा जो महोत्सव आपण साजरा करत आहोत, हा 3 दिवसापुरता मर्यादित न करता हा वर्षभर चालला पाहिजे आणि आपण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात आपण पोहोचलं पाहिजे। आणि नाटक हा काय प्रकार आहे, नाटकाची ताकद काय आहे, नाटकामध्ये नवोदित कलाकार जे येऊ इच्छितात त्यांना नाटकाच्या बाबतीमध्ये विविध जी अंग आहेत ती माहिती व्हावी, लोकांना, रसिकांना देखील नाट्य रसिक ग्रहण कसं करावं, नाटक कसं पाहावं, कसं त्याचं ॲनालिसिस करावं, कसा त्याचा आनंद घ्यावा। आणि राज्यामध्ये नाटकाची जी खूप जुनी परंपरा आहे, 200 वर्षाहून अधिक परंपरा असणारं महाराष्ट्र हे असं भाग्यशाली असं हे राज्य आहे। तर ही नाटकाची परंपरा अव्याहतपणे महाराष्ट्रामध्ये यापुढे देखील सुरू राहावी, यासाठी खूप चांगला उपक्रम नाट्य परिषदेने केलेला आहे। मी सर्व पदाधिकाऱ्यांचं सर्वप्रथम मनापासून मी अभिनंदन करतो आणि निश्चितच याचा फायदा राज्याला होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। माननीय मंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आपण संगीतातल्या किंवा सांस्कृतिक विभागातल्या सर्वच अंगांना आपण मजबूत करायचं काम केलेलं आहे। त्यातलं एक नाट्यक्षेत्र आहे। तर महाराष्ट्राची नाट्य चळवळ अशीच आणखी पुढे राहावी, अनेक आपले उपक्रम आहेत, त्या उपक्रमाच्या माध्यमातून आपण नाट्य चळवळीला आणखी सक्षम करण्यासाठी नेहमी आपण प्रयत्न करत असतो। आणि नाटक हे जे आहे हे एक प्रभावी माध्यम आहे, केवळ मनोरंजनापुरतं ते मर्यादित नाही आहे, एक सामाजिक संदेश देणारं, समाजामध्ये जागृती निर्माण करणारं, समाज मन चांगल्या रीतीने तयार करणारं असं प्रभावी माध्यम आहे। तर त्यासाठी महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक विभाग माननीय मंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली नेहमी प्रयत्नशील राहतो, तो असाच पुढे राहील असं मी या प्रसंगी आपल्याला सांगतो। धन्यवाद। धन्यवाद खरगे साहेब।